तुमच्याकडे पाहूनच प्रभू म्हणतात, माझ्या मुला, माझ्या मुली, मी सर्व काही नवीन करतो. ही नवीकरणाची प्रक्रिया तुझ्यातूनच सुरू व्हायला हवी. सर्वप्रथम मी तुला नवीन बनवू इच्छितो. जर तू नवीन झाला आणि तुझ्यात मी इच्छित असलेलं नवीकरण आलं, तर तुझ्या कुटुंबात, कामात, व्यवसायात, सेवेत तू करत असलेल्या प्रत्येक गोष्टीत नवीकरण तुला पाहायला मिळेल असं प्रभू सांगतात. माझ्या प्रियांनो, येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हा सर्वांना शुभेच्छा. या महिन्यासाठी, या दिवशी प्रभूने माझ्यासाठी कोणते वचन ठेवले आहे याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात ना? तुमच्यासाठी या दिवसासाठी मी प्रार्थना करत असताना पवित्र आत्म्याने मला एक वचन दिले जे आशीर्वादाबद्दल आहे. प्रकटीकरण अध्याय 21 वचन 5. राजासनावर बसलेला म्हणाला, पहा, मी सर्व गोष्टी नवीन करतो. पहा, मी सर्व काही नवीन करतो. तुमच्याकडे पाहूनच प्रभू म्हणतो, माझ्या मुला, माझ्या मुली, मी सर्व काही नवीन करतो. काहीतरी गोष्ट तुम्हाला त्रास देत आहे. तुमच्या कुटुंबात सगळं तुमच्या इच्छेनुसार नाहीये. काही समस्या सतत येत आहेत आणि त्या समस्या सुटत नाही. ही एक गोष्ट नीट चांगली असावी असं वाटते अशी एक वेदना आहे. त्यामुळे कुटुंबाचा विचार करताना नेहमी एक ओझं, एक अपूर्णता वाटते असं तुम्ही म्हणता. पण प्रभू म्हणतो, मी सर्व काही नवीन करतो. तुझ्या घरात, तुझ्या कुटुंबात असलेल्या सर्व गोष्टी मी दूर करीन. मी सर्व गोष्टी नवीन करीन असं प्रभू वचन देतो. कामातही ह्याच समस्या आहेत. वरचे अधिकारी सतत त्रास देतात. लीडर असलेले लोक त्रास देतात. सोबत काम करणारे लोक हेवा करून काय काय करतात. एखाद्या नोकरीत शांतपणे राहता येत नाही असं वाटते का? असं झालं तर छान होईल किंवा अशी काही बदल झाला तर बरे होईल असं तुम्हाला वाटते ना? प्रभू म्हणतो, मी सर्व काही नवीन करतो. तुमच्यासाठी प्रभू, तुम्ही जिथे काम करता त्या ठिकाणी सर्व काही नवीन करेल. माझ्या व्यवसायात, उद्योगात खूप समस्या, संघर्ष, अडथळे येतात. असं सगळं बदललं तर छान होईल असं वाटलं तरी तसं काहीच होत नाही. खूप प्रयत्न करूनही काहीच साध्य होत नाही असं तुम्हाला वाटते का? प्रभू तुम्हाला पाहून सांगतो, तुमच्या व्यवसायात आणि उद्योगात सर्व काही मी नव्याने घडवीन असं प्रभू सांगतो. जे काही तुम्हाला त्रास देते त्या सर्व परिस्थिती बदलून नवीनपणा प्रभू निर्माण करेल असं तो तुम्हाला वचन देतो. ही नवीन सुरुवात तुझ्यातूनच सुरू व्हायला हवी. सर्वप्रथम मी तुला नव्याने घडवू इच्छितो. तू नव्याने बदललास आणि मी तुझ्यात अपेक्षित केलेला नवीनपणा आला तर तुझ्या कुटुंबात, कामात, व्यवसायात, सेवेत तू जे काही करतोस त्या प्रत्येक गोष्टीत तू हा नवीनपणा पाहू शकशील असं प्रभू सांगतो. माझ्याकडे मी कशात नवीन व्हावं असं तुम्हाला वाटतंय? बायबलमधील 2 वचनांतून 3 गोष्टी आहे. आपल्या वैयक्तिक आयुष्यात आपण नवीन व्हावं असं प्रभू इच्छितो अशा 3 गोष्टी आहे. त्यासाठी तुम्ही जागा दिले पाहिजे. आजच तुमच्या घरात तुम्ही ज्या परिस्थितीत आहात तिथे एक नवीन गोष्ट घडायला सुरुवात झालेली तुम्ही पाहाल. मग ती कोणती गोष्ट आहे असं तुम्ही विचारता का? पहिले, येजेकिएल भविष्यवाणी पुस्तक अध्याय 36 वचन 26 बघा. मी तुम्हांना नवे हृदय देईन असं परमेश्वर म्हणतो. म्हणजे दगडी हृदय तुमच्या शरीरातून काढून टाकून मी तुम्हाला मांसमय हृदय देईन. नवे हृदय म्हणजेच मी तुम्हाला नवीन हृदय देईन हे परमेश्वराचं वचन आहे. म्हणून सर्वप्रथम परमेश्वर आपल्याला नवीन हृदय द्यायला इच्छितो. तुम्हालाच. माझ्या आयुष्यात सर्व काही नवीन होईल असा अनुभव मी घेतला आहे, कारण मला नवीन हृदय दिले गेले. म्हणून तुमच्या आयुष्यात जेव्हा तुमचं हृदय नवीन होतं तेव्हाच तुमच्या आजूबाजूला असलेल्या सर्व गोष्टींमध्ये एक नवीन आशीर्वाद दिसेल असा बदल येतो. म्हणूनच परमेश्वर म्हणतो, नवे हृदय, नवीन हृदय मी तुम्हाला देईन. परमेश्वर असं वचन देतो. किती आशीर्वादमय वचन आहे हे. मग जुनं हृदय कसे असते असं विचारलं तर बायबलमध्ये
येशू ख्रिस्त माणसाच्या हृदयाची खरी स्थिती आपल्याला स्पष्टपणे दाखवतात. मी 1972 साली प्रभूच्या संमतीत आलो आणि या तारणाबद्दल समजल्यानंतर माझ्या अंतःकरणात आनंद नव्हता, शांती नव्हती. भक्ती होती, परमेश्वरावर प्रेम होतं, विश्वासही होता, पण खरी ती आनंदाची आणि शांतीची भावना नव्हती. काहीतरी परिणाम आहे असं वाटत होतं आणि इतरांच्या अनुभवांबद्दल ऐकल्यावरच माझ्यात ही भावना आली. मग मी प्रभूकडे जाऊन मला हा अनुभव हवा आहे असं विचारलं. तेव्हा प्रभू म्हणाले, तुझ्या हृदयात असलेल्या त्या पापापासून तू मन वळवावं. असं प्रभू म्हणाले, तुझ्या पापापासून मन वळवावं असं तू सांगितलंस. तेव्हा मी विचार करायला लागलो, मी कोणतं पाप केलं आहे. मी कधी बीडी किंवा सिगारेट ओढली नाही, दारूही प्यायलो नाही, मी व्यभिचार किंवा वेश्या व्यवसाय केला नाही, दुसऱ्याचं चोरलं नाही, कोणालाही मारलं नाही, असं काही केलं नाही, असं मी विचार केलो. असं विचारताना प्रभू मी असं कोणतं पाप केले असं विचारतो आणि आपल्यापैकी बरेच जण असंच विचार करतात. प्रभूने माझं हृदय मला उघडून दाखवलं. माझं हृदय कसं आहे हे प्रभूने मला दाखवल्यानंतरच मला स्पष्टपणे कळलं. तुझ्या हृदयाची खोली पहा, तुझ्या हृदयात असलेलं पाप पहा. तू बाहेर जे काही घडतंय ते पाहतोस, पण तुझ्या आतल्या मनात असलेलं पाप पहा. तिथे गर्व आहे, राग आहे, चिडचिड आहे, इच्छा आहेत, नंतर आलेली आसक्ती आहे, खूप पाप आहेत. प्रभूंनी मला माझं हृदय उघडून दाखवल्यानंतरच मला कळलं की माझं हृदय इतकं वाईट आहे. अरे बापरे, माझ्या आत इतकं मोठं पाप आहे. हे सगळं पाप मला माहीच नव्हतं असं मला जाणवलं आणि मग मी प्रभूकडे प्रार्थना करायला सुरुवात केली की प्रभू, माझ्यात हे सगळं पाप आहे, मला एक नवीन हृदय हवे आहे. या दिवशी प्रभूंनी मला माझं हृदय दाखवलं. तेव्हा मी माझी दयनीय अवस्था ओळखली आणि कबूल केली. मी प्रभूच्या चरणी जाऊन अश्रू ढाळत रडलो. हे सगळं पाप आहे, हे आजवर कुणीच मला सांगितलं नव्हतं. तुम्हीच मला हे स्पष्टपणे दाखवले. मी पापाच्या खोल गर्तेत आहे. हे पाप मला माफ करा. माझं हृदय तुम्ही शुद्ध करा. या पापातून मी स्वतःला पूर्णपणे सोडवू शकत नाही. मला मुक्ती हवी आहे असं म्हणत मी अश्रूंनी प्रार्थना केली. तेव्हा येशू ख्रिस्ताचे रक्त 1 योहान 1:7 मध्ये सांगितले. येशू ख्रिस्त ह्याचे रक्त आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करते. त्याच्या रक्ताची सामर्थ्य माझ्यात उतरली. त्या पापाचे डाग, पापाची जाणीव, वासनाही हे सर्व दूर करून एक शुद्ध हृदय मिळाले. माझे हृदय नव्याने बनवले गेले. ते एक नवीन हृदय झाले. तेव्हाच माझ्या अंतःकरणात एक मोठा आनंद आला. देवाचे मूल असल्याचा आनंद, पापक्षमा आनंद. माझ्यात हा बदल झाल्यानंतर माझ्या आजूबाजूला अनेक गोष्टी नव्याने बदलल्या आहेत हे मी स्पष्टपणे पाहू शकलो. मग प्रभू सांगतात, माझ्या मुला, माझ्या मुली, तुझे हृदय कसे आहे ते थोडे तपासून पहा. त्या हृदयात काय काय आहे ते पहा. ते स्वच्छ करण्यासाठी मला जागा दे. त्या हृदयात मला जागा दे. तुझ्या हृदयात सिंहासन बसवून मी तिथे येऊन बसावे अशी माझी इच्छा आहे. मग आपण आपल्या अंतःकरणात येशूला सिंहासन बसवून त्याला तिथे बसायला जागा द्यायला हवी. तो अंतःकरणात आला की आपले सर्व पापाचे व्यवहार दूर होतील आणि अंतःकरणात पवित्रता निर्माण होईल. मग तुम्ही आयुष्यात नवीन गोष्टी घडताना पाहाल. ठीक आहे, दुसरे प्रभू काय सांगतात ते पाहूया. त्याच यशेकिएल 36व्या अध्यायाच्या 26व्या वचनात काय सांगितले आहे. मी तुम्हांना नवे हृदय देईन, तुमच्या ठाई नवा आत्मा घालीन. प्रभू म्हणतात, मी तुम्हाला नवीन हृदय देईन, त्याचप्रमाणे तुमच्या आत नवीन आत्मा निर्माण करीन. न्यू स्पिरिट. पहिलं म्हणजे नवीन हृदय, दुसरं म्हणजे नवीन आत्मा. प्रभू म्हणतो की तुमचा आत्मा नवीन झाला पाहिजे. आपला आत्मा नव्याने व्हावा अशी प्रभूची इच्छा आहे. हे कसं घडतं ते 27व्या वचनात आहे. मी तुमच्या ठाई माझा आत्मा घालीन आणि तुम्ही माझ्या नियमाने चालाल, माझे निर्णय पाळून त्याप्रमाणे आचरण कराल असे मी करीन. प्रभू म्हणतात, मी माझा आत्मा
नवीन आत्मा तुमच्यात ठेवतो तेव्हा माझ्या आज्ञांनुसार तुम्ही चालावं असं मी करीन असं प्रभू सांगतात. एका तरुणाला पहा, तारण झाल्यावर लगेच आनंद होतो. प्रभूने माझे सर्व पाप क्षमा केलीत असं वाटून तारणाचा आनंद मिळतो. काही दिवस, काही आठवडे खूप आनंदात गेले आध्यात्मिक जीवनात. मग हळूहळू ज्या पापातून तो बाहेर पडला होता ते पाप पुन्हा करायला सुरुवात केली. पुन्हा तो उठायला लागला. डोळ्यांची इच्छा, शरीराची इच्छा, मोठेपणाची अभिलाषा, त्यानंतर राग, चिडचिड, परिस्थितीमुळे निर्माण होणारे ते पापाचे कृत्य, हे सगळं पुन्हा तयार व्हायला लागलं. मी असं का वागत आहे? मी तर मनापासून बदललोय, तारण पावलोय, प्रभूचा मुलगा आहे ना, मग असं सगळं का माझ्या बरोबर घडते? असं म्हणून मनात खंत होती, पण काहीच करता येईना. त्यानंतर लगेच प्रभूकडे जाऊन अनेक दिवस रडकलीही, प्रार्थना केली, पण मोठा बदल दिसला नाही. शेवटी त्याने म्हटलं, प्रभू मला घेऊन जा, माझ्याने पवित्रपणे जगता येत नाही. या जगात तुझ्या आज्ञांनुसार जगायचं आहे असं वाटतं, पण माझ्याने ते शक्य होत नाही. तुझ्या आज्ञांनुसार मला जगायचं आहे, मी मान्य केले, पण माझ्याने शक्य नाही. मी काय करू? यापेक्षा तुम्हीच मला घेऊन जा म्हणून तो निर्जन ठिकाणी जाऊन रडत प्रार्थना करू लागला म्हणे. मग प्रभूने मला त्याच्या पवित्र आत्म्याने भरले आणि म्हणाला, मी तुला घेऊन जाईन आणि तुला विजय देईन. माझ्या आत्म्याने तुला भरून इच्छेनुसार वागण्यासाठी तुला सामर्थ्य कृपा देतो असं प्रभूने सांगितलं आणि त्याला आत्म्याने परिपूर्ण केलं. या आत्म्याच्या सामर्थ्याने तो पूर्णपणे भरला गेला आणि परक्या भाषेत स्तुती करायला लागला. तेव्हा त्याला एक नवीन सामर्थ्य अनुभवता आलं. त्यानंतर तो कोणताही पाप करू शकला नाही. ज्या पापामुळे तो पूर्वी अस्वस्थ व्हायचा, ते पापही त्याच्याकडून होऊ शकले नाही. ते पाप त्याला पराभूत करू शकले नाही, त्याला वश करू शकले नाही. तो विजय मिळवून पुढे जाऊ लागला. तो युवक माझ्याशी बोलताना म्हणाला, मी जेव्हा जंगलात जाऊन रडलो तेव्हा पवित्र आत्म्याने मला भरून टाकले, म्हणूनच आज मी एक यशस्वी जीवन जगतो आहे. मग तो आनंदाने म्हणाला, माझ्यातही येशूसोबत एकरूप होऊन जगण्याचा विश्वास आणि सामर्थ्य पवित्र आत्म्यामुळेच आले आहे. हेच प्रभू सांगत आहेत. मी माझा आत्मा तुमच्या अंतःकरणात पाठवीन, माझा आत्मा तुमच्या ठेवीन आणि माझ्या आज्ञा व नियमांनुसार तुम्ही चालावे यासाठी मी तुम्हाला सक्षम करीन असं परमेश्वर म्हणतो. माझ्यामुळे शक्य नाही, मी बदलू शकत नाही, मी असं वागू शकत नाही, हे शक्य नाही. त्यासाठी पवित्र आत्मा आहे. पवित्र आत्मा आल्यावर तुम्ही फल व सामर्थ्य मिळवाल, त्याचे साक्षीदार व्हाल. आपण प्रेषितांची कृत्ये 1:8 मध्ये वाचतो ना. म्हणूनच जेव्हा आत्म्याचे सामर्थ्य येते तेव्हाच आपण एक नवीन यशस्वी जीवन जगू शकतो. मग प्रभू काय म्हणतोय? मी तुला एक नवीन आत्मा देतोय. तो आत्मा आपल्याला स्वीकारावा लागेल. तुम्ही तारण मिळवल्यावर पवित्र आत्म्याने तुम्हाला शिक्कामोर्तब केले, एव्हिडन्स. पण अजून एक नवीन अभिषेक, त्या आत्म्याची परिपूर्णता आपण मिळवणं खूप गरजेचं आहे. प्रभू ते तुम्हाला द्यायला इच्छितो. आज त्या आत्म्याची सामर्थ्य तुम्हाला भरून टाकेल, ताब्यात घेईल आणि तुम्ही नवीन आत्मा मिळवणार आहात. तो आत्मा आला की काय घडतं असं विचारलं तर दानिएलच्या 6व्या अध्यायाच्या 3ऱ्या वचनात वाचताना, दानिएल एक तरुण म्हणून परदेशात गुलाम म्हणून नेण्यात आला होता. बाबिलोन देश हे सर्व प्रकारच्या पापांनी भरलेलं एक शहर होतं. पण तिथेही त्याला परमेश्वरासाठी पवित्रपणे जगता यावं म्हणून देवाने त्याला सामर्थ्य दिलं. ज्या ठिकाणी काम करत होता तिथे तो ज्ञानाने जगला. त्याच्या ज्ञानामुळे, त्याच्या प्रतिभेमुळे त्याला अधिकाधिक बढती मिळाली आणि राष्ट्रात उच्च पदावर पोहोचवले गेले. हे कसे घडले हे आपण वचनामध्ये वाचतो. देवाने त्याच्यात एक विशेष आत्मा दिला होता, हा पवित्र आत्मा. दानिएल 6:3 मध्ये आपण वाचतो की तो एका विशेष आत्म्याने भरलेला होता. जर तुम्ही या आत्म्याने भरले गेलात तर तो तुम्हाला कामात ज्ञान, कौशल्य देईल आणि तुम्हाला बढती मिळवून देईल. व्यवसायातही प्रभू तुम्हाला ज्ञान आणि कौशल्य देऊन, उद्योगात यश आणि उन्नती देऊन तुम्हाला आशीर्वाद देतील. अभ्यासातही प्रभू तुम्हाला ज्ञान आणि कौशल्य देऊन तुम्हाला उंचावतील आणि गौरव देतील. त्याचप्रमाणे
तुमच्या आयुष्यातही हा नवीन आत्मा मिळवा, अभिषेक मिळवा. प्रभू म्हणतात की मी माझा नवीन आत्मा तुमच्यात ठेवीन असे सांगितले आहे. प्रभू, मला यशस्वी जीवन जगण्यासाठी हा अभिषेक, या आत्म्याची सामर्थ्य हवी आहे असे मागा. नवीन आत्मा तुमच्यात आदेश देई. तिसरे, रोमकरांस 12वा अध्याय 2 वचन बघा. देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे. म्हणून ह्या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. पहिले म्हणजे आपल्यामध्ये काहीतरी नवीन घडायचे असेल तर सर्वप्रथम आपले हृदय नवीन व्हायला हवे. दुसरे म्हणजे नवीन आत्म्याने भरलेले असायला हवे. आणि तिसरे म्हणजे आपले मन नवीन व्हायला हवे. आपले मन प्रभू नवीन करायला इच्छितात. म्हणजे आपले मन, आपली विचारसरणी नवीन व्हायला हवी. सामान्यतः आपण या जगात राहत असल्यामुळे आपल्यामध्ये जगाचीच विचारसरणी जास्त असते. म्हणजे पैसे जमवायचे, संपत्ती मिळवायची, कीर्ती प्रतिष्ठेसह जगायचे. जसे या जगातील लोक विचार करतात तशी जगाची विचारसरणी. पाहताना आपल्यालाही पैसे कमवायचे असतात, नावकीर्ती मिळवायची असते. त्या जगाच्या गोष्टींमध्येच आपली आवड असते. काही लोक मात्र नेहमीच शारीरिक विचारात असतात आणि आपल्या शारीरिक इच्छा पूर्ण करण्यातच त्यांची विचारसरणी गुंतलेली असते. अशा प्रकारचे लोकही असतात. पण आपले विचार आध्यात्मिक विचारांकडे वळले पाहिजे. हेच प्रभूची इच्छा आहे. ते नव्याने व्हायला हवे. पवित्र आत्म्याद्वारे आपले विचार नव्याने व्हायला अत्यावश्यक आहे. बायबलमधून एक गोष्ट पाहिल्यास तुम्हाला हे समजेल. पवित्र मत्तयाने लिहिलेल्या सुवार्तेच्या 16व्या अध्यायात वाचताना प्रभू आपल्या शिष्यांशी बोलताना सांगतो, मी मरणार आहे, परकीयांच्या हाती मला सोपवतील. मी क्रूसावर मरेल आणि 3ऱ्या दिवशी पुन्हा जिवंत होईन. हे सर्व तो आपल्या दुःखद मृत्यूबद्दल बोलत आहे. हे ऐकताच पेत्राला अचानक एक विचार आला, येशू हे सगळं का बोलतोय? हे चुकीचं आहे. तो देवाचा पुत्र आहे असं त्याने विचार केला. तो जिंकणारा आहे, तो पराभव कसा होईल? त्याला क्रूसावर ठोपलं जाऊ नये. पर प्रभू येशू म्हणाला की त्याची इच्छा आहे म्हणून हे घडत आहे. पेत्र लगेच मानसिक विचार करतो, मानवी दृष्टिकोनातून विचार करतो. जो माझा प्रभू आणि गुरु आहे तो खरंच कसा मरेल? तो लगेच येशूला बाजूला घेऊन त्यांना विरोध करायला लागला. तेव्हा येशू काय म्हणाला ते पहा. 23व्या वचनात येशू वळून पेत्राला म्हणाला, अरे सैताना, माझ्या पुढून निघून जा. तू मला अडखळ आहेस, कारण देवाच्या गोष्टींकडे तुझे लक्ष नाही, माणसांच्या गोष्टींकडे आहे. तुझ्या मनात देवाला योग्य अशी विचारसरणी नाही. ही माणसांना योग्य वाटणारी, जगाला पटणारी विचारसरणी आहे. जगाचीच विचारसरणी तुझ्यात आहे. तुझी विचारसरणी देवाला योग्य अशी व्हायला हवी, पण ती अजून बदललेली नाही. तुझी विचारसरणी अजूनही जगाची आहे. जिंकायचं, जगायचं, पैसे कमवायचे, नाव प्रसिद्धी मिळवायची, हेच तुझे उद्दिष्ट. आपली विचारसरणी आध्यात्मिक व्हायला हवी. माझं घर, खजिना प्रभू स्वर्गात आहे. मला त्याला भेटायचं आहे, त्याच्या सोबत राहायचं आहे. ही आध्यात्मिक विचारसरणी आपल्यात निर्माण व्हायला हवी. म्हणूनच हे सगळं नसल्यामुळेच आपल्या आजूबाजूला अपेक्षित बदल पाहू शकत नाही. म्हणून आपली विचारसरणी बदलणं अत्यावश्यक आहे. येशू म्हणतो, तू माणसांसारखं विचार करतोस, तुझ्यात आध्यात्मिक विचारसरणी नाही. म्हणून आपल्यात आध्यात्मिक विचारसरणी म्हणजे नेमकं काय असं विचारल्यास फिलिप्पीकरांना पत्र 2 अध्यायाचा 5वा वचन वाचताना, जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठायी होती ती तुमच्या ठायीही असो. येशू ख्रिस्तामध्ये जी विचारसरणी होती तीच खरी आध्यात्मिक विचारसरणी, तीच तुमच्यात असावी. म्हणून आपण येशूसारखं विचार करायला हवं. जगात राहत असलो, काम करत असलो, कुटुंबात असलो किंवा कोणतेही काम करत असलो तरीही येशूसारखं विचार करायला हवं. या ठिकाणी येशू असता तर काय केला असता? या परिस्थितीत येशू असता तर कसा विचार केला असता? तो कसा वागला असता? मला तशीच येशू ख्रिस्ताची विचारसरणी हवी आहे असं आपल्याला मागितलं पाहिजे. तो ख्रिस्त येशूचा विचार आपल्यासाठी खूप आवश्यक आहे.
हे कसं मिळवायचं? रोमकरांना लिहिलेल्या पत्रात 8 अध्याय 6 वचन बायबलमध्ये सांगितलेली गोष्ट पहा. देह स्वभावाचे चिंतन हे मरण, पण आत्म्याचे चिंतन हे जीवन व शांती आहे. शारीरिक विचार हा शारीरिक विचार म्हणजे जगाचा विचार, तो मृत्यूला जन्म देतो. आत्म्यात मृत्यू येतो, आनंद संपून जातो, शांतीही नष्ट होते. पण आत्म्याचा विचार म्हणजे जीवन आणि शांती. तो आत्मा देतो तो विचार, म्हणजेच तो देवाचा विचार. मग आपल्याला काय करायचं? पवित्र आत्म्याला विचारांना नवीन करायला जागा द्या. हा शारीरिक विचार, जगाचा विचार सगळं माझ्यापासून दूर जावा आणि आत्मिक विचार, ख्रिस्त येशूचा विचार माझ्यात यावा, असं आपण मागितले पाहिजे. हे एकाच दिवशी घडत नाही. सत प्रार्थना करावी लागते. मी त्यासाठी वारंवार प्रार्थना करतो. माझ्या आयुष्यात येशू असता तर तो काय केला असता, येशू काय इच्छितो, तो काय अपेक्षा करतो, हे प्रार्थना करून, विचारून, ऐकून आणि त्यानुसार वागूनच आयुष्यात नूतनीकरणाच्या आशीर्वादाचा अनुभव घेता येतो. सर्वप्रथम तुमचं हृदय नूतनीकरण झालं पाहिजे. आत्म्यात नूतनीकरण यायला हवं, विचारांमध्येही. हे नूतनीकरण आलं की तुमच्या घरात बदली येईल, कामात बदली येईल, व्यवसायात बदली येईल. नुकसान आशीर्वादात बदलतील, तोट्याचं नफ्यात रूपांतर होईल, अडथळे दूर होतील आणि गोष्टी घडू लागतील. ज्या परिस्थितीमुळे तुम्ही घाबरता त्या बदलतील, चांगल्या गोष्टी घडतील. परमेश्वर नवीन करायला इच्छितो, म्हणूनच त्यांनी स्वतःला क्रूसावर बलिदान दिलं. आपल्या जीवनात चांगुलपणा आशीर्वाद द्यायला क्रूसावर त्यांनी पाप शाप घेतले आणि त्याचा अंत केला. पण स्वतःला समर्पित केल्यावरच हे नूतनीकरण आपल्यात सुरू होतं आणि मग आपल्या कुटुंबात, काम करतो त्या ठिकाणी, शिकतो त्या ठिकाणी, व्यवसाय करतो त्या ठिकाणी, सेवा कार्य करतो त्या ठिकाणी सर्वत्र हे नूतनीकरण दिसू लागतं. म्हणून त्या विश्वासाने आपण आता प्रार्थना करूया का? 1 मिनिट डोळे बंद करा. प्रथम, जे माझे हृदय नवीन व्हावे असे इच्छितात, तुमचा उजवा हात हृदयावर ठेवा आणि म्हणा, येशू, माझं हृदय तुझ्या रक्ताने धुवून माझं हृदय नवीन कर. माझ्या हृदयातील इच्छा, गर्व, मत्सर, वासना, कठोरता, निंदा, भांडण हे सगळं बदलून टाका. माझं हृदय तुझ्या रक्ताने शुद्ध कर, पवित्र कर आणि मला एक नवीन हृदय दे, असं मागा. प्रभू, माझे विचारही बदलले पाहिजे. हेच विचार गोंधळलेले आहेत. कधी कधी सैतान येऊन हल्ला करतो. शारीरिक विचार येतात, वासनात्मक विचार येतात, चुकीचे विचार येतात, जगाचे विचार येतात. बदलून टाका. माझ्या विचारांवर पवित्र आत्म्याने ताबा मिळवावा. सर्व विचारांची जबाबदारी ही घ्यावी. मला नवीन विचार मिळावेत अशी माझी इच्छा आहे. मी समर्पण करतो. प्रभू, तू स्वीकार कर. जे कोणी स्वतःला अर्पण करून प्रार्थना करत आहे त्यांच्यावर तुझ्या रक्ताची, पवित्र आत्म्याची सामर्थ्य उतरू दे, ताबा घेऊ दे. सर्व काही नवीन व्हावे म्हणून मी त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. क्रूसावर सांडलेल्या रक्ताची सामर्थ्य त्यांचे हृदय धुवून पवित्र करू दे. पवित्र आत्म्याच्या अग्नीची सामर्थ्य उतरू दे आणि त्यांच्या आत्म्यात नवीनपणा निर्माण होऊ दे. नवीन आत्म्याने आज्ञा करणाऱ्या भीतीच्या आत्म्यांना, गोंधळाच्या आत्म्यांना, थकव्याच्या आत्म्यांना दूर जाऊ दे. उत्साही आत्मा भरू दे. आत्म्यात एक नवीन सामर्थ्य तिला भरून त्याला पूर्णपणे व्यापू दे. प्रभू, मनात एक बदल येऊ दे. मन नवीन होऊ दे. येशूच्या नावाने शारीरिक विचार, सांसारिक विचार हे सर्व येशूच्या नावाने दूर जाऊ दे. ख्रिस्त येशूचा विचार दे. आम्हाला आत्म्याच्या विचारांनी भर आणि आमच्या विचारांमध्ये बदला आण. हे पहा, आम्ही स्वतःला अर्पण केले आहे म्हणून मी सर्व काही नवीन करतो. हा तुझा वचन त्यांच्या आयुष्यात पूर्ण होऊ दे. येशू ख्रिस्ताच्या नावाने त्यांच्या आयुष्यातील सर्व संघर्ष, अडचणी, त्रास दूर होऊ दे आणि त्यांच्या कुटुंबात सर्व काही नवीन होऊ दे. त्यांच्या नोकरीत, व्यवसायात, उद्योगात, सेवेत, मुलांच्या बाबतीत किंवा ज्या ज्या गोष्टींमध्ये त्यांना नवीनपणा हवा आहे त्या सर्व गोष्टींमध्ये येशू ख्रिस्ताच्या नावाने नवीनपणा येऊ दे. नवीन गोष्टी, नवीन आशीर्वाद मिळू देत. नवीन मार्ग खुले होऊ दे. सर्व काही नवीन करून देवा आम्हाला आशीर्वाद कर. येशू ख्रिस्ताच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो. पिता, आमेन, आमेन. प्रिय मित्रांनो, तुम्ही स्वतःला अर्पण केल्यामुळे प्रभूने तुम्हाला स्पर्श केला आहे. सर्व काही नवीन केले आहे. तुमच्या आयुष्यात नवीन गोष्टी घडताना तुम्ही पाहाल.
तुमच्या सर्व गोष्टी प्रभूने नवीन करून तुम्हाला आनंदी केले आहे हे तुम्ही पाहाल. दररोज त्या वचनाचा उच्चार करा, प्रभूचे स्तुती करा आणि प्रार्थना करा. दररोज तुम्ही चमत्कार पाहाल. दररोज तुम्ही देवाचा चमत्कार पाहणार आहात. म्हणून दररोज हे वचन उच्चारून, स्तुती करून, प्रार्थना करत राहा. तुम्ही दररोज नवीकरणाच्या आशीर्वादाचा अनुभव घ्याल. आमेन. For further details and prayer support, contact Jesus Redeems Ministries, Nalamavadi, Thoothukudi District, 628-211. Our phone number 04639 353535. info@jesusredeems.org. Our website www.jesusredeems.com. God bless you.